गोरगरीब जगला पाहिजे ह्या मताचा आम्ही तिथं वसंतराव नाईकांचं पुतळं आहे, तिथं ITI पोलीस चौकी आहे आणि ITI कॉलेज आहे, मारुती मंदिर आहे, सगळं पाडणार का तुम्ही आता? मग होडगी रोडला पण तेच करा ना तुम्ही. होडगी रोडला का बरं जात नाही तुम्ही? तिथं पण 48 मीटर रोड मंजूर आहे ना, DP रोड. मग का विजापूर रोडच का टार्गेट करताय तुम्ही? कोणाच्या सांगण्यावरून करताय? आम्ही जर महानगरपालिका आयुक्तांना विनंती करायला ते बोलायला तयार नाही आहेत आणि कोर्टात जावा म्हणतात. या बातमीचे प्रायोजक डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. पत्ता केअर ऑफ नवनी ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. राजू बिराजदार, मी विजापूर परिसरात राहतो. आयुक्ताच्या नोटिसाप्रमाणे आम्ही इथे सगळेजण जमलो होतो, पण आयुक्त साहेबांनी नोटीस हे केलं होतं त्याप्रमाणे त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथं आलेलो आहे. तर त्यांना आता वकील आयुक्त साहेबांशी आमची चर्चा झाली. आयुक्त साहेबांना आम्ही एकच विनंती केली की हे लोक गेले 100 वर्ष म्हणा 50 वर्षापासून धंदा रोजगारी करतात. आम्हाला एकच म्हणा, तुम्ही रस्ता करायला आमचा काहीच अडथळा नाही, आम्ही कुठेही अडथळा तुम्हाला रस्ता करायला करणार नाही. पण विनंतीनुसार बाबा लोक पण जगतील, सगळ्यांची पोटमारी आहे, मारू नका, आम्ही विनंती केली त्यांना. न ते ऐकायला तयार नाहीत. पण आम्हाला बांधकाम परमिशन त्यांनी जे म्हणतात ते 15 मीटर आणि 12 मीटर. आम्ही काय म्हणलं की तुम्ही पूर्वी नॅशनल हायवेनी त्यांना लिहून दिलं होतं, कटकोंड साहेब असते पूर्वीचे होते, ती 21 मीटरला दिले होते. पण आता तुमच्याकडे महापालिकेमध्ये तुमच्याकडे वर्गीकरण झाल्यानंतर तुम्ही 27 मीटर घेऊन जाता, हे चुकीचं. त्या 21 मीटरप्रमाणे तुम्ही ठाम राहावा. आम्हाला काही अडथळा नाही रस्ता करायला, तुम्ही रस्ता करा. आम्ही पण हा सुंदर शहर सोलापूर व्हायला पाहिजे, आम्हाला पण आहे आणि झालं तर आमचं पण चांगलंच आहे. पण तुम्ही लोकांना सुद्धा थोडी आता तुम्ही उद्या आता पूर्वी कसं होतं, नॅशनलच्या अवकात होतं, आता तुमच्याकडे आलं आहे. पूर्वी बेकायदेशीर बांधकामं होते, सगळे बेकायदेशीर बांधकाम आहे साहेब. पण आता नॅशनल हायवे सोडून तुमच्याकडे आल्यामुळं आम्ही तुमच्याकडे परमिशन मागतो, तर तुम्ही परमिशन द्या, नियमित करून घ्या, दंड आकारा. आणि ज्याच्याकडं परमिशन, आता माझ्याकडं तर परमिशन आहे, सगळं आहे, तरीसुद्धा तुम्हाला मला नोटीस आली आहे. त्याप्रमाणे ठीक आहे, मी काय म्हणतो लोकांची तुम्ही थोडी करू नका. गोरगरीब आहेत, गोरगरीब जगला पाहिजे ह्या मताचा आम्ही आहे. आणि मी आयुक्त साहेबांनी विनंती केली, साहेब तुम्हाला अधिकार आहेत की तुम्ही जर मनात घेतलं तर 21 मीटरसुद्धा करू शकता. बाबा लोक जगतील, लोकांचं एवढी लोकांचं हानीमार न करता बाबा आपण काही ते मार्ग काढू. 1,000 लोक होतील की विजापूरला. पण विजापूरला सगळ्या आता विजापूर 2 नंबर झोपडपट्टीपासून ते पूर्वी गौसू आहे ते तर 70 फूट, आता ते नियमित करून सगळ्यांना घ्या ना. सगळ्यांच्या विचार आम्ही तुमच्या मान देऊन विनंती नोटीस दिल्याप्रमाणे विनंतीला मान देऊन तुमच्यापर्यंत आलो. पण तुम्ही त्याच्यातसुद्धा आम्हाला सहकार्याची आम्हाला तुमच्याकडनं सहकार्य मिळावं, आम्ही हीच विनंती करणार. सागर टुरके, मी पण विजापूर रोड परिसरातीलच रहिवासी आहे. मला जवळकोटे सरांनी आणि कोळी सरांनी म्हणा बिराजदार सरांनी सांगितले की असं आमचे नोटीस आले आहेत महानगरपालिका आयुक्तकडनं. पण माझं म्हणणं काय आहे की इतके वर्ष काही सुचलं नाही यांना. 21 मीटर होतं नॅशनल हायवेच्या अथॉरिटीनुसार. आमची विनंती होती की तेवढंच ठेवा, वाढवू नका. आणि तिथं काही एवढं वर्दळ नाही आहे. ह्यांच्याकडून साधं भाजी मंडी रस्त्यावरती आली आहे, त्याला 8 टाकायचं होईना. बहुतेक यांनी कोणाच्या सांगण्यावरून फक्त विजापूर रोडलाच टार्गेट करायला हे आम्हाला समजत नाही आहे. कारण हाच बाजूचा रस्ता होडगी रोड जो आहे हे सुद्धा 48 मीटर आहे. तिथं का बरं लँड अक्वायर करत नाही आहेत? मग त्यांनी विजापूर रोडला लँड अक्वायर करत नाही म्हणतात त्यांनी, मग का बरं पाडकाम करायला त्यांनी? कोणाच्या सांगण्यावरून करायला का? तिकडं काय आमदार राहतो का माजी आमदार राहतो म्हणून काय चाललंय, इकडं कोण नाही आहे म्हणून इकडं पाडकाम करायचं चालू आहे. विषय कुठे घेऊन चाललात तुम्ही? 21 मीटर पुरेसे आहे ना त्या रोडला, काय गरज आहे तुम्हाला 27 मीटर? आम्ही जर मागणी करायला लागलो आता तिथे जाऊन तर त्यांनी म्हणतात कोर्टात जावा. महिनाभर कोर्ट बंद आहे आता त्यांनी येऊन पाडणार. लोकांची रोजंदारी आहे त्यावरती. आणि 21 मीटर जो आहे ते पुरेसं आहे, त्याला घेऊन तुम्ही 27 मीटर करायला गेले 50 वर्ष 70 वर्ष झालं लोक राहतात तिथं व्यवसाय करतात. काहीतरी मार्ग काढा म्हणून आम्ही विनंती करतोय, तर अजिबात त्याला त्यांनी उत्तर देत नाही आहेत. काय नाही, फक्त त्यांचं एकच उत्तर, कोर्टात जावा. आता ह्यांनी हे निर्णय कोर्टात जाऊन आणलेत का स्वतःच्या मनमानीने केले? 2 तारखेला पाडकाम चालू आहे. आता आमची मागणी एवढीच आहे की तुमच्या हातात ते अधिकार आहेत, एक बिराजदार सर सांगितल्याप्रमाणे 21 मीटरला थांबवा तुम्ही, 27 मीटरला घेऊन जाऊ नका. आणि 21 मीटरला थांबवा. आणि जे कोणी अनधिकृत बांधलेत त्यांना दंड करा.
आम्ही काय दंड करू नका असं म्हणत नाही, दंड करा, त्यांना तिथंच राहू दे आणि नियमित त्यांना परवानगी द्या. आता किती कमीत कमी 700 ते 800 लोक तिथं आहेत, त्यांचे तुम्ही पाडकाम करणार आहे, त्यांची रोजंदारी सगळं बंद होणार आहे. काही मेकॅनिक आहेत, काही चप्पल दुकान आहेत, काही कॅन्टीन आहेत, काही टपऱ्या आहेत, त्यांना तुम्ही दंड करा आणि आहेत तसेच ठेवा. तुम्ही 21 मीटर रुंदीकरण करा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तिथं वसंतराव नाईकांचं पुतळं आहे, तिथं ITI पोलीस चौकी आहे आणि ITI कॉलेज आहे, मारुती मंदिर आहे, सगळं पाडणार का तुम्ही? आता मग होडगी रोडला पण तेच करा ना तुम्ही. होडगी रोडला का बरं जात नाही तुम्ही? तिथं पण 48 मीटर रोड मंजूर आहे ना, DP रोड. मग का विजापूर रोडच का टार्गेट करताय तुम्ही? कोणाच्या सांगण्यावरून करताय? आम्ही जर महानगरपालिका आयुक्तांना विनंती करायला ते बोलायला तयार नाही आहेत आणि कोर्टात जावा म्हणतात. आम्ही आता कोर्टात जाणार नाही. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही येत्या 8 ते 10 दिवसात 15 दिवसात एकनाथ शिंदे साहेबांना भेट घेणार आणि तिथंच आमचं कोर्ट आहे. कारण काय इथं नाही होणार ते, कारण कोर्ट बंद आहे. कोर्टाने 8 दिवस 15 दिवस पुढे ढकलते, ते नेऊन पाडकाम करते. जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.